खास थंडीसाठी आणि ख्रिसमस स्पेशल आज आपण ड्रायफ्रुट्स लाडू पाहणार आहोत आणि ते देखील साखर आणि गुळाविना. नमस्कार, वसई किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. त्यासाठी 150 ग्रॅम खजूर घेतलेला आहे. त्याचप्रमाणे 25 ग्रॅम हे मनुका घेतलेले आहेत. 50 ग्रॅम काजू घेतलेले आहेत आणि 50 ग्रॅम बदाम घ्यायचे आहेत. थोडेसे मखाना घेतलेले आहेत आणि 2 टेबलस्पून पंपकिन सीड घ्यायचे आहेत आणि 2 टेबलस्पून वॉटरमेलन सीड्स घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे 3-4 हिरव्या वेलची घेतलेल्या आहेत आणि थोडंसं जायफळ घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे 1 टेबलस्पून खसखस आणि 2 टेबलस्पून तीळ घेतलेले आहेत. प्रथम आपण हा खजूर जो आहे तो आपण मिक्सरला लावून घेणार आहोत. मी इथे सीडलेस खजूर घेतलेला आहे. तुम्ही विथ सीड असल्या तर सीड काढून घेऊ शकता. तर मिक्सरला आपण चालू बंद करून हे मिक्स करून घेणार आहोत. ती मी मनुका घेतलेले आहेत त्यासुद्धा ह्यामध्ये मिक्सरला लावून घ्यायचे आहेत. मिक्सरला खूप जास्त पेस्ट करायची गरज नाही. खजूर आणि मनुका पेस्ट आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता आपण हे जे नट्स घेतलेले आहेत ते आता बारीक कापून घेणार आहोत. नट्स चॉप करताना आपण थोडेसे मोठेच तुकडे करून घेणार आहोत. म्हणजे लाडू खातेवेळी ते दाताखाली येतात ड्रायफ्रुट्स, ते खूप छान लागतात. मागील एका व्हिडिओमध्ये शुगरलेस बर्फी कशी बनवायची त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता. बदाम चॉप करून घेतलेले आहेत. हे पीसेस जास्त मोठे वाटले तर अशा प्रकारे थोडंसं ही सुरी फिरवायची आहे. आता हे बदामाचे पीस बाउलमध्ये काढून घेऊया. आणि आता काजू देखील अशा प्रकारेच पीसेस करून घेऊया. या साहित्यामधील एखादं इन्ग्रेडियंट्स नसलं तरी काही हरकत नाही, किंवा तुमच्याकडे उपलब्ध असलेले नट्स वापरू शकता. काजूचे पीसेस करून झालेले आहेत, ते देखील आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता आपण ही वेलची आणि जायफळ आहेत त्याची पूड करून घेणार आहोत. गॅसवरती कढई ठेवलेली आहे. आता हे सगळे नट्स जे आहेत ते आपण भाजून घेणार आहोत. प्रथम आपण मखाना भाजून घेऊया. मखाना भाजतेवेळी मी तूप वगैरे घातलेलं नाही, असेच भाजून घेणार आहे. गॅस अगदी मंद करायची आहे आणि कमी गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत. हे पहा, मखाने एकदम चिवट असतात, तर त्यासाठी 2-3 मिनटं भाजून घ्यायचे आहेत. भाजल्यानंतर मखाने एकदम मस्त क्रिस्पी होतात. 2-3 मिनटं भाजून झालेले आहेत. हे पहा, छान मस्त भाजलेले आहेत. आता हे मखाणे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. मखाने अशा प्रकारे क्रिस्पी झाले पाहिजेत. ह्याच कढईमध्ये 1 टीस्पून तूप घालायचं आहे आणि हे सगळे नट्स आहेत ते आपण आता थोडे थोडे भाजून घेणार आहोत. नट्स तुपावर भाजल्याने छान मस्त क्रंची होतात. तूप वापरायचं नसला तरी देखील तुम्ही फक्त भाजून हे लाडू बनवू शकता. कमीत कमी तुपामध्ये हे लाडू बनवत आहोत. थोडंसं तूप जास्त वापरलं तरी काही हरकत नाही. 2 मिनिटासाठी बदाम व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत. आता काजू घालूया. काजू देखील 1-2 मिनिटासाठी भाजून घ्यायचे आहेत. आता ह्यामध्ये सीड्स भाजून घेऊया. 2 चमचे पंपकिन सीड्स घेतलेले आहेत आणि 2 चमचे वॉटरमेलन सीड्स म्हणजे कलिंगडाच्या बिया आणि भोपळ्याच्या बिया खूप पौष्टिक असतात. ख्रिसमस स्पेशल व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, तुम्ही त्या पाहू शकता. हे लाडू लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी खूप पौष्टिक आहेत. सीड्स जास्त भाजायची गरज नाही. त्यामध्ये आता तीळ घालूया. वयस्कर माणसासाठी तुम्ही हे ड्रायफ्रुट्स भाजल्यानंतर त्याची पावडर बनवू शकता. त्यानंतर तुम्ही हे लाडू बनवू शकता. आता शेवटला खसखस घालायची आहे. खसखस भाजायला जास्त वेळ लागत नाही. गॅस बंद करायची आहे आणि 1 मिनिटभर ह्यामध्येच परतून घेऊया. बदाम आणि काजूचे असे तुकडे केल्याने हे लाडू खूप सुंदर लागतात. आता हे सगळे आपण एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊया. आता 1 चमचा पुन्हा तूप घालूया. त्यामध्ये आपण ही खजूर आणि मनुका याची पेस्ट बनवलेली आहे ती घालायची आहे आणि एकदम मंद आचेवरती आपण हे परतून घेणार आहोत. 150 ग्रॅम इथे सीडलेस खजूर घेतलेला आहे. तुम्ही बियासकट खजुराचं वजन केलं तर 200 ग्रॅम घेऊ शकता. लहान मुलांसाठी बनवत असाल तर तुपाचा वापर 2 चमचे 2-3 चमचे घातले तरी काही हरकत नाही. त्याचप्रमाणे ह्या लाडूमध्ये तुम्ही डिंक वापरू शकता. डिंक वापरायचा असल्यास थोड्याशा तुपावरती डिंक तळून घ्यायचा आणि तो मॅश करून ह्या लाडूमध्ये वापरू शकता. खजूर तुम्ही मिक्सरला नाही लावला तर बारीक चॉप करून तो असा तुपावरती परतून घेतला तरी काही हरकत नाही.
खजूर आणि मनुका आहेत त्याचा एक गोळा होईपर्यंत आपण छान मस्त तुपावरती परतून घ्यायचं आहे. ह्यामध्ये तुम्ही अंजीर देखील वापरू शकता. अंजीर वापरायचं असल्यास बारीक एकदम चिरून घ्यायचं आणि त्यानंतर खजूर आणि द्राक्षाबरोबर तुम्ही मिक्सरला लावू शकता. खजूर मस्त शिजलेला आहे. मनुका आणि खजूर एकदम मॅश झालेला आहे आणि अशा प्रकारे एक गोळा झालेला आहे. मखाने भाजून घेतलेले त्याची पावडर केलेली आहे ती आता घालूया. व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर गॅस बंद करायची आहे. हे खजुराचं मिश्रण खूप गरम आहे तर हाताला चटका लागू शकतो. तर थोडंसं थंड करून त्यानंतर आपण ड्रायफ्रूट्स भाजून घेतलेले आहेत त्यामध्ये घालायचं आहे. खजुराचं मिश्रण थोडंसं कोमट होईपर्यंत आता वाट पाहूया. ह्या लाडूमध्ये तुम्हाला डिंक वापरायचा असल्यास तुम्ही तो तुपावर तळून घ्यायचा आणि त्यानंतर त्याचा चुरा करून ह्यामध्ये आता ह्यावेळेला घालायचा आहे. वेलची आणि जायफळची पूड आता घालायची आहे म्हणजे त्याचा सुगंध त्या लाडूमध्ये खूप छान राहतो. आता हे मिश्रण चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. काजू आणि बदाम खूप बारीक पीसेस करू नका तर थोडेसे मीडियम असे ठेवा, त्याने लाडू खूप छान सुंदर लागतात. आता हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आपण लाडू वळून घेऊया. लहान मोठे जसे तुम्हाला लाडू बनवायचे आहेत तसे तुम्ही बनवू शकता. ह्या थंडीच्या दिवसात हे खूप पौष्टिक लाडू तुम्ही नक्की घरी बनवा. विकत आणायला गेलात तर खूप महाग असतात, त्याच्या अर्ध्या किमतीत आपण घरी बनवू शकतो. हे प्रमाण दाखवलेलं आहे त्यामध्ये मोठे 10 लाडू होतात. तर तुम्हाला जास्त लाडू बनवायचे असतील तर त्याच्या दुपटीत तुम्ही बनवू शकता. असे हे भरपूर एनर्जी असलेले खूप पौष्टिक लाडू. गोड काहीतरी खावंसं वाटते तर गोड खाल्ल्याचं समाधान देखील साखर तर मुळीच नाही पण गूळ देखील नाही असे हे नैसर्गिक गोडीचे लाडू तयार झालेले आहेत. आमचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.